लास्ट सेशनला आपण एक 2-4 सम बघितले होते. कोणते? इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स होतो. आज एक पुढचा बघू. ओके, हा थर्ड सम घ्या. तर अशा टाइपचे सम्स तुम्हाला बोर्डला विचारतात. ओके, तर त्या केसमध्ये काय होतं, ते पॅरलल आहे की सिरीज मध्ये आहे, कन्फ्युजन होतं. ते तुम्हाला कळत नाही, जज करताय. ओके, त्यासाठी एक टेक्निक असते की त्या बेस्ड एक सम घेतला होता. अशा टाइपचं जर पॅरलल किंवा सिरीज आपल्याला कळलं नाही एक्झॅक्टली, ते जसं कळत पण नाही त्या पर्टिक्युलर सर्किट मध्ये, तर त्याला कन्वर्ट करून घ्यावं लागतं पॅरलल आणि सिरीज मध्ये. ओके, त्या टाइपचे सम एक घेतला होता मी लास्ट टाइम. आता त्याच्या पुढचा बघू. ओके, तर एक आपल्याकडं सर्किट आहे, त्याच्यामध्ये हे रेझिस्टन्स आहेत बघा. ठीक आहे, हे रेझिस्टन्स आहेत असे. याच्या व्हॅल्यूज आहेत. हा रेझिस्टन्स आहे 25 ओहम, हा आहे 20 ओहम, त्यानंतर हा आहे 5 ओहम, हा आहे 30 ओहम, त्यानंतर हा आहे 10 ओहम आणि हा आहे 15 ओहम. ओके, एक्झाम मध्ये अशी फिगर येते, त्यामध्ये आपल्याला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा. ओके, तर समजून घ्या. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स थोडंसं मी रिवाइज करतो. हे बघा, इथं ज्यावेळी हे रेझिस्टन्स असतात, ओके, ते सिरीज मध्ये कधी असतात, तर जनरली ते फिजिकली असे दिसतात, सिरीज मध्ये असे दिसतात. पण हे असं नाही ठरत ते सिरीज मध्ये आहे की नाही. त्याची काही प्रोसिजर असते, ते आपल्याला चेक करावं लागतं ते खरोखर सिरीज मध्ये आहे. ओके, तर ते चेक करण्यासाठी आपण काय करतो, जे बॅटरी कनेक्शन आहे ना, बॅटरी कनेक्शन, या बॅटरी कनेक्शन मधून बघतो ते खरोखर बाबा सिरीज मध्ये आहे का. ओके, ते कसं ओळखायचं, हे दिलेलं सर्किट सिरीज मध्ये आहे. तर समजा आता मी स्विच ऑन केला इथं, तर करंट फ्लो होईल. हा तुमचा पोटेन्शियल डिफरन्स आहे. इथं करंट फ्लो होईल. तो करंट जर त्याच्यामध्ये कुठं जंक्शन नसेल, या पाथ मध्ये कुठं जंक्शन नसेल आणि तो करंट जर डिस्ट्रीब्यूट होत नसेल, ओके, तर तो वन अँड ओनली ह्या दोन सर्किट मधूनच जात असेल, त्याच एकाच पाथ मधून जात असेल, तर ते पाथ सिरीज मध्ये आहे. म्हणजे काय, हा करंट, इथला करंट, इथला करंट, इथला करंट सगळा सेम आहे. आता करंट कसं मेजर करतात, कुठला डिव्हाइस वापरतात करंट मेजर करायला? अॅमीटर वापरतात. ओके, तर तुम्ही अॅमीटरनं चेक केलं तर काय होतं, तुम्ही कुठल्याही लाईनला चेक करा, तो करंट सेम असतो. ओके, ही कंडिशन आहे सिरीज मध्ये. सिरीज ओळखायला सोपं असतं. ओके, पॅरलल मध्ये काय होतं, पॅरलल मध्ये हे बघा, आता हे असतं तुमचं जनरली पॅरलल सर्किट, म्हणजे तुमची दोन रेझिस्टन्स हे पॅरलली कनेक्टेड असतात किंवा 3 असतात. ओके, 3 असतात. आता इथून तुमचा बॅटरी मधून करंट फ्लो होणार आहे, करंट फ्लो होणार. ओके, आता समजा एक कन्व्हेन्शनल डिरेक्शन आहे करंटची. आता इथं पोटेन्शियल व्होल्टेज व्ही आहे. व्होल्टेज म्हणजे काय असतं, दिस इज पोटेन्शियल डिफरन्स असतो. तो काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स असतो, बरोबर. आता ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स व्ही असेल. आता इथून करंट फ्लो होणार आहे, म्हणजे इथली व्हॅल्यू व्ही असणार आहे, इथली व्हॅल्यू व्ही असणार आहे, म्हणजे ही व्हॅल्यू किती असेल, 0. आणि डिफरन्स व्ही आहे, पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे, म्हणजे हा व्ही असेल तर हा 0 असणार आहे, हा व्ही असेल तर हा सुद्धा काय असणार आहे, व्ही असणार आहे. हा पॉइंटचा 0 असणार आहे. ओके, तुम्ही कुठे जा, इथं व्ही असणार आहे, इथं 0 असणार आहे. आता तुम्ही प्रत्येक जंक्शनला चेक केलं तर तो पोटेन्शियल डिफरन्स सेमच आहे, वीस आहे. पोटेन्शियल डिफरन्स 20 आहे. तो चेंज कधी होतो, जर समजा ह्याच्यामध्ये एक आणखीन एक एखादं सर्किट आहे किंवा एखादं सब सर्किट एखादं लावलंय समजा. ओके, किंवा इथे एखादं वेगळं काय, इथे एक सर्किट आहे समजा, इथे एक रेझिस्टन्स आहे समजा. ओके, आता इथला पोटेन्शियल डिफरन्स आणि इथला पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही चेक केला तर इथं काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्सचा लॉस होणार आहे, म्हणजे डेल्टा व्ही हा लॉस होणार आहे काय, कारण इथं तुमचा काय पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज यूज केलं जातं, पण इथं ते केलं जाणार नाही. त्यामुळे इथं फरक पडेल बघा, व्ही आणि 0 नसणार आहे, इथं वेगवेगळे असणार आहे पोटेन्शियल डिफरन्स.
म्हणजे जर मध्ये कुठं तर एखादा ह्या लाईन मध्ये रेझिस्टन्स आला तर जनरली ते पोटॅन्शियल डिफरन्स सेम नसतो. बट ह्या ह्या अशा सर्किटला आपण पॅरलल सर्किट म्हणू शकत नाही. ते दिसताना पॅरलल दिसतात बट इट्स नॉट इन पॅरलल. ओके, हे ओळखता आलं पाहिजे, हे ओळखता आलं पाहिजे. मग आपल्याला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड आउट करता येईल. ओके, हे एक्झाम्पल घेतले मी. आता इथे या. ओके, आता गरम होते ते, भयंकर गरम होते ना. ओके, एक फॅन लावला तर इथं आवाज येतो. ठीक आहे, तर हे आपल्याकडे एक सर्किट आहे. आता ह्या सर्किट मध्ये बघा किती रेझिस्टन्स आहे. हा इथून या तुम्ही, इथून तुमचा करंट हा तुम्हाला वाटेल पहिला इकडे लक्ष द्या, पहिला वाटेल रेझिस्टन्स भेटतो हा, त्यानंतर इथं 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 इथं. आता तुम्ही काय म्हणता म्हणाल हा आणि हा सिरीज मध्ये आहे का, आहे का? ओके, नाही आहे सिरीज मध्ये. का माहिती आहे? कारण तुमचा इथून करंट येणार आहे तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे, तो सिरीज मध्ये नाही. ओके, 3 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होणार, इकडे जाणार आहे, इकडे जाणार आहे, इकडे जाणार. त्यामुळं जर करंट डिस्ट्रीब्यूट झाला तर सिरीज मध्ये नसतं. ओके, तर हे पॅरलल आहेत का? नाही आहे, कारण 2 जंक्शन मध्ये परत इथं हे झाले होता, पोटेन्शियल ड्रॉप झालं. हे पण पॅरलल मध्ये नाही. ते दिसताना दिसतात 25 आणि 30 पॅरलल आहेत, पण ते पॅरलल नाहीये. क्लिअर? मग हे 2 पॅरलल आहेत का? नाही, हे पण नाही, कारण मध्ये एक व्होल्टेज ड्रॉप. म्हणजे हे विचित्र सर्किट आहे. ह्याला काय करायचं, पॅरलल आणि सिरीज मध्ये कन्वर्ट करायचं. पॅरलल आणि सिरीज मध्ये कन्वर्ट करायचं. तर त्या करण्यासाठी मी एक प्रोसिजर सांगितली होती तुम्हाला. तर पहिल्यांदा ह्या जंक्शनचं नेमिंग दिलं. तर प्रत्येक जंक्शनला काय तर नाव द्यायचं. आता बघा, त्याला मी म्हणतो ए, त्याला म्हणतो बी, इथं सी, इथं डी, इथं ई आणि एफ. या जंक्शन्सला मी नेमिंग केली. ठीक आहे, आता बघूया. आता काय करायचं, हे सगळे पॉइंट प्लॉट करून घ्यायचे. सगळे पॉइंट प्लॉट करून घ्यायचे. सगळे पॉइंट प्लॉट करून घ्यायचे. आता हा पहिला ए पॉइंट आहे, हॉरिझॉन्टली प्लॉट करून घ्यायचे. ओके, रॅन्डम याच्यामध्ये डिस्टन्सेस मध्ये, असं काही फिक्स डिस्टन्स नाही आहे. ओके, तर काय करू आपण, त्याला पहिला ए प्लॉट करून घेतो. इथं ए प्लॉट करून घेतो. पहिला पॉइंट कंडक्टरचा पहिला पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट ए. त्यानंतर आला बी, त्यानंतर आला बी, त्यानंतर सी. एका लाईन मध्ये अजिबात लाईन कशी करायची, एका लाईन मध्ये प्लॉट करत जायचं. त्यानंतर येतो डी. ओके, त्यानंतर येतो ई, त्यानंतर एफ. सगळे पॉइंट आय थिंक झाले प्लॉट झाले. ओके, आता ही बॅटरी आहे. बॅटरी कुठल्या कुठल्या पॉइंट मध्ये आहे बघा, ए आणि एफ मध्ये. बॅटरी कुठे कुठे आहे, ए आणि एफच्या, ए आणि एफ चा जो कंडक्टर आहे त्याच्यामध्ये बॅटरी कनेक्ट आहे. त्याच्यामध्ये बॅटरी कनेक्ट आहे. म्हणजे बघा इथं बॅटरी कनेक्ट आहे, ए आणि एफ मध्ये. ए आणि एफ मध्ये बॅटरी कनेक्ट आहे तुमची. ओके, ओके, एक कनेक्शन मी जोडून घेतलं, ए टू एफ, टर्मिनल टू टर्मिनल. ठीक आहे, आता करंट फ्लो होईल इकडून. हा, आता बघा ए टू बी किती रेझिस्टन्स आहे, ए टू बी 10 ओहम. ए टू बी किती आहे, 10 ओहम. ए टू बी मी एक रेझिस्टन्स काढून घेतो, तो आहे 10 ओहम. 10 ओहम ए टू बी, बरोबर. त्यानंतर बी टू सी किती आहे, 5 ओहम. आता बी टू सी बघा 5 ओहम, बी टू सी 5 ओहम. ठीक आहे, डी टू ई काय आहे का, नाहीये. जरी नसलं तरी ती वायर दाखवायची, वायर दाखवायला पाहिजे. ठीक आहे, ही वायर दाखवून घेतो. नाही, सी टू डी आहे आपल्याकडं, सी टू डी आहे 25 आहे. ओके, हा 25 आणि डी टू ई काय नाहीये. डी टू ई आपल्याला फक्त वायर दाखवायला लागेल. डी टू ई फक्त एक वायर येईल, कंडक्टर वायर. ठीक आहे, ई टू. आता ई टू एफ बघा, इथे 15 ओहम. ई टू एफ आहे 15 ओहम. आता हे रेझिस्टन्स किती मी आता टाकले बघा, इथं 1 2 3 4 4 रेझिस्टन्स आहेत. पण इथं किती आहेत, 1 2 3 4 5 6. उरलेले 2 अजून नाही. ते कुठं आहेत बघा, ते कसे पण आडवे तेवढे जोडले.
विचित्र पद्धतीने. ठीक आहे. आता इथं हा बी आणि डी च्या मध्ये आहे, बी आणि डी च्या मध्ये. आता हा पॉईंट कुठला आहे बघा, हा पॉईंट आहे बी आणि हा पॉईंट आहे डी, त्याच्या मध्ये आहे तो. किती आहे? 20 ओहम. त्याच्यामध्ये आहे 20 ओहम. बरोबर. कुठं आलो आपण? बी टू टी. अजून कुठला राहिलाय? बी टू ई 30 ओहम. बी टू ई कुठं आहे बघा आपलं? हे बी आहे आणि हे ई आहे बघा इथं. बी टू ई आपण ह्या साईडला काढूया. बी टू ई आहे माझा 30 ओहम. आता थोडं थोडं ते ह्याच्यात आलं, पॅटर्न मध्ये आलं. आता थोडं ते पॅटर्न मध्ये आलं. ठीक आहे. ह्या फिगर काढून घ्या. हा म्हणजे पूर्ण आपल्याला सिरीज आणि पॅरलल नाही भेटलं, पण थोडंफार पॅटर्न मध्ये आलं. हे मी थोडं कन्स्ट्रक्शन डिफरंट करून घेतलं. सेमच आहे ते सर्किट, फक्त वेगळ्या पद्धतीने रिअरेंज करून घेतलं. झालं. आता इथं बघा, आता सिंपल कंडक्टर घेऊन सॉल्व्ह करत जायचं स्टेप बाय स्टेप. सिंपल कंडक्टर घ्यायचे, जास्त कॉम्प्लिकेटेड करत बसायचं नाही. ओके. आता जनरली तुम्हाला हे सगळे दिसताना सिरीज मध्ये दिसतात ह्या कंडक्टरवरचे, मेन कंडक्टरवरचे. पण इथं मी तुम्हाला काय सांगितलंय, करंट सेम फ्लो आला, पण इथं काय होतं, करंट डिस्ट्रीब्यूट होतं. म्हणजे हे सिरीज मध्ये नाहीये, हे सिरीज मध्ये नाहीये. परत इथं पण करंट डिस्ट्रीब्यूट होतं, त्यामुळे हा पण ह्याला सिरीज मध्ये नाहीये. बरोबर. ठीक आहे. हे दोन पॅरलल म्हणावं तर हे बघा, एक जंक्शन सेपरेट आहे, तो पण पॅरलल मध्ये आहे. आता काय करायचं, दिसताना बी आणि डी बघा तुम्ही, बी आणि डी हे दोन आहेत का सिरीज मध्ये? का सांगतो तुम्हाला, आता जो काही करंट इथे येईल, जो काही करंट डिस्ट्रीब्यूट होईल या मेन करंट मध्ये, तो सेम करंट या दोन याच्यामधून होणार आहे, फ्लो होणार आहे. बाकी ह्या बी टू डी मध्ये कुठे डिस्ट्रीब्यूट झालेला नाहीये का? बी टू डी मध्ये कुठं डिस्ट्रीब्यूट झालेला नाहीये. समजते? बी टू डी मध्ये ह्या दोन पॉईंट पुरता तर सेम आहे ना, म्हणजे हे दोन सिरीज मध्ये डेफिनेटली सिरीज मध्ये. मग आता पहिल्यांदा ह्याचा इक्विव्हॅलंट करून घेतो. काय करतो? ह्याचा इक्विव्हॅलंट करून घेतो. आता ह्याचा इक्विव्हॅलंट कसा काढायचा? सिरीज मधला इक्विव्हॅलंट काढण्यासाठी काय बघा, आता काय करतो, आर इक्विव्हॅलंट फॉर सिरीज. ओके. हे कशाच्या मधले? बी आणि डी च्या मधले, बी आणि डी पॉईंटच्या मधले. बरोबर. काय काय व्हॅल्यू आहेत बघा, 5 प्लस 25. म्हणजे काय फॉर्म्युला काय असतो, R1 प्लस R2. म्हणजे 5 प्लस 25, द आन्सर विल बी 30 ओहम. आन्सर विल बी 30 ओहम. ओके. ठीक आहे. हे पट्टीच्या लिहून घ्या. मी इथं रिअरेंज करणार आहे, इथं व्हॅल्यू चेंज करणार आहे. इथं लिहून घ्यायचं, मी इथं व्हॅल्यू चेंज करणार आहे. ओके. आता मी ह्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स शोधला, कुठल्या? बी आणि डी कंडक्टरचा. म्हणजे काय, ह्याची जी इक्विव्हॅलंट व्हॅल्यू आहे, याचा अर्थ काय होतो, 30 ओहम. इक्विव्हॅलंट व्हॅल्यू किती आहे? 30 ओहम आहे. म्हणजे ह्या दोन रेझिस्टरची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू इज 30 ओहम. बरोबर. म्हणजे मी हे दोन लिहिण्याऐवजी एक कॉमन रेझिस्टन्स इथे काढणार आहे, की ज्याची व्हॅल्यू आहे 30 ओहम. त्या दोन्हीचा एक झाला मग 30 ओहम. ओके. म्हणजे ही फिगर मी थोडीशी चेंज करणार आहे. आता ही फिगर चेंज करणार आहे. मग आता काय करतो, इथं काढताना एकच रेझिस्टन्स दाखवणार आहे, बी आणि डी मधला एकच रेझिस्टन्स असेल. ओके. तो असेल, हे जे चेंज होणार आहेत ते मी रेड कलरला काढतो. हा असेल 30 ओहम. दोन्हीचा एक झाला. ओके. दोन होता तो एक केला, इक्विव्हॅलंट. आता बघा, आता बघा इथं, आता इथून करंट आलाय, इकडे डिस्ट्रीब्यूट होतं आणि इथं आणि इथं. आता ह्या दोन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम होता, ह्या दोन पॉईंट मध्ये, फक्त बी आणि डी मध्ये. आता झाला बघा सेम. ओके. आता हे दोन पॅरलल मध्ये आहेत, आता ते दोन पॅरलल मध्ये आहेत. समजते? आता ते दोन पॅरलल मध्ये आल्यामुळं आता ह्या दोन्हीचा मी इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स घेणार, त्या दोन्हीचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स घेणार आहे. ओके. तर आता बघा,
इक्वॅलंट रेझिस्टन्स आर इक्वॅलंट, ओके, कुठल्या मधला, बी टू डी मधला, परत बी टू डी मधला काढतोय मी, बी टू डी मधला. त्याचा फॉर्म्युला काय असतो, आर इक्वॅलंट इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. तर हे जे काही इक्वॅलंट रेझिस्टन्स काढायचा फॉर्म्युला आहे तो पॅरलल साठीच आहे. ओके, कशासाठीच आहे तो, पॅरलल साठीच आहे. ठीक आहे. तर बघा आता काय करतो मी, इक्वॅलंट रेझिस्टन्स ह्या दोन्हीचा इक्वॅलंट काढून घेतो, या दोन्हीचा. ठीक आहे. आता काय होईल, 1 अपॉन 20 प्लस 1 अपॉन 30, 1 अपॉन 20 प्लस 1 अपॉन 30. ओके. आता ह्याचं ऍडिशन करायचं मला, याचं ऍडिशन इथं करतो मी. इथं त्याला सेम करून घेतो, कशाला, डिनॉमिनेटरला. सेम करताना पहिल्यांदा मी याला 3 ने मल्टिप्लाय करतो इथं, या न्यूमरेटरला 3, म्हणजे इथं होईल 60. ओके. आणि इथं 2 ने मल्टिप्लाय करतो, 2 डिवायडेड बाय 60. इथं 2 ने मल्टिप्लाय, 2 डिवायडेड बाय 60. ओके. सो आता होईल बघा 3 प्लस 2 डिवायडेड बाय 60, म्हणजे किती आहे, 5 डिवायडेड बाय 60, 5 डिवायडेड बाय 60. ओके. पण ही व्हॅल्यू कशी आहे बघा, 1 अपॉन आर इक्वॅलंट इज इक्वल टू 5 अपॉन 60 आहे. मला आर ची व्हॅल्यू पाहिजे, मला काय करायला पाहिजे, रेसिप्रोकल लिहायला पाहिजे. आर ची व्हॅल्यू पाहिजे, रेसिप्रोकल नको. ओके. मी त्याचा रेसिप्रोकल घेतो, मग मला आर ची व्हॅल्यू मिळेल. सो आर विल बी, आर इक्वॅलंट विल बी कशामधला, बी आणि डी मधला. ओके. तर याचा रेसिप्रोकल येईल 60 अपॉन 5. तर आन्सर येईल 13 ओम. 13 नाही, 12 ओम. 12 ओम. ओके. आता मी ह्याचं रिझॉल्व्ह करून घेतलं, त्या दोन्हीचं रिझॉल्व्ह करून घेतलं. ओके. आता तुम्ही काय करायचंय, प्रत्येक वेळी फिगर चेंज करायचे. हा, मी इथंच दाखवतोय, पण तुम्ही फिगर चेंज करून घ्या. त्यातच गिजबट कला करू, फिगर वेगळी काढा. आता हे दोन्हीचा पॅरललचा काढतोय ना मी, त्यावेळी तुमची फिगर वेगळी घ्या. वेळ लागू दे, पण तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल, कन्फ्युजन नंतर होणार. ते आता समजतं, पण तुम्ही महिन्यानं ओपन केलं तर ते समजायला पाहिजे. ओके. आता ह्या मी पॅरललला याचा इक्विव्हॅलंट घेतलाय. ओके. तुम्ही आता काय करायचंय, फिगर चेंज करायचे, परत रिपीट फिगर काढायचे आहे, यात ऍडजस्ट करायचं नाही. ओके. आता काय करतो मी, ह्या दोन्हीला रिप्लेस करतो 12 ओम मध्ये. त्या दोन व्हॅल्यूज ना 12 ओम मध्ये रिप्लेस करतो. कसं करतो बघा, इकडे लक्ष द्या. हे बघा, हे दोन रेझिस्टन्स झालेत माझे 12 ओम. ओके. हे दोन रेझिस्टन्स झालेत 12 ओम. इकडे लक्ष द्या, हे दोन रेझिस्टन्स 12 ओम झाले. आता मी हे पुसून टाकतो, म्हणजे कुठला, हा पूर्ण रेड ब्लॉक पुसून टाकतो. तुम्ही फिगर वेगळी काढायची, त्यातच ऍडजस्ट करायचं नाही. म्हणजे हे सगळं गेलं आणि B2D मध्ये माझा एकच राहिला 12 ओम. ऍक्च्युली तो रेड मध्ये दाखवतो, चेंज झालेला आहे त्यामुळं. ओके. तर हा आहे माझा 12 ओम. म्हणजे फिगर रिड्यूस होत चालली. फिगर काय होते, रिड्यूस होत चालली. ही फिगर सेपरेट काढा, तुम्हाला नंतर समजायला पाहिजे. ठीक आहे. त्यातलं ऍडजस्ट करू नका, वेळ लागू दे, 1-2 मिनिटं सेपरेट फिगर काढायची. प्रत्येक वेळी रूल पट्टीवर वापरायची गरज नाही, हाताने ड्रॉ केलं तरी चालतं. ठीक आहे. 12 ओहम 13 ओहम आता रिड्यूस झाली फिगर. ओके. तुम्हाला आता पॅटर्न लक्षात आला असेल, अशा टाईपच्या फिगर्स आल्या तर कशा रिझॉल्व्ह करत जायच्या. झालं. आता काय करूया, आता बघा हे दोन प्युअरली पॅरलल झाले बघा. परत कुठले, 12 आणि 30 झाले का, बी आणि डी मधलेच, पण हे दोन प्युअरली पॅरलल झाले. आता ह्याचा इक्विव्हॅलंट काढूया आणि ह्याला मॅनेज करू टाका, मग तिथे एकच राहील. मग सरळ सिरीज मध्ये मग तुम्हाला डायरेक्ट फायनल मिळेल. ठीक आहे. आता काय करूया, ह्या दोन्हीचं करूया इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. ओके. त्या दोन्हीमध्ये आर इक्विव्हॅलंट
equivalent is equal to 1/12 plus 1/30. 1/30. ओके, आता इथं मी 5 न मल्टिप्लाय करतो, इथं 2 न करतो. ओके, सो आन्सर विल बी 5 plus 2 divided by 60 and 7 divided by 60. ओके, सो ह्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल मला. आर रेसिप्रोकल रूपमध्ये नको आहे, नॉर्मल पाहिजे. त्यामुळे याचा रेसिप्रोकल घेतो, म्हणजे याचा रेसिप्रोकल घेताना 60/7 घेतो. 60/7. ओके, ह्याचा आर इक्विव्हॅलेंट येईल, याची व्हॅल्यू येते 60 divided by 7, it will be 8.51 ohm. 8.51 ohm. ओके, 8.51 ohm. ठीक आहे, आता हा रिड्यूस झाला बघा, हा रिड्यूस झाला बघा त्याच्यामध्ये 8.51 ओहम मध्ये हा रिड्यूस झाला. क्लिअर. आता काय करतो, हे बघा, हा टोटली व्हॅनिश झाला, रिड्यूस झाला एका सिंगल याच्यामध्ये. त्याचा इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू आहे 8.51. आता मी हे काढून टाकतो, हे दोन रेजिस्टन्स पण व्हॅनिश होतील. आता एकच राहील, तिथं एकच राहील. ओके, तो राहील 8.51. 8.51. ओके, आता हे आले का प्युअरली सिरीज मध्ये, हा आणि हा. आता काय म्हणायचं, ओव्हरऑल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणजे फायनल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. त्यावेळी तुम्ही याचा काढाल त्यावेळी तुम्हाला फायनल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स मिळते. ठीक आहे, आता काय करतो, फायनल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढताना R equivalent is equal to R1 plus R2 plus R3. Okay, so R1 किती आहे माझा 10 ओहम plus R2 is 8.51 plus 15. ओके, तर याचा आन्सर किती, याची व्हॅल्यू किती येईल बघा, तिन्हीची ऍडिशन. तर 33.57 ओहम. दॅट इज माय फायनल आन्सर. आर इक्विव्हॅलेंट. आपण इथं फक्त इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढतोय, करंट फाइंड आउट करत नाहीये. आता तुम्ही काढू शकता करंट, कधी काढू शकता, तुम्हाला जर एकला व्होल्टेजची व्हॅल्यू माहित असेल तर V is equal to I is equal to V upon R च्या फॉर्म्युलामध्ये टाकून, ओम्स लॉच्या फॉर्म्युलामध्ये टाकून तुम्ही काढू शकता. पण तिथे आपल्याला ते काढायचं नाही, आपल्याला फक्त इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं. ओके, आता ह्या फॉर्म्युलामध्ये झालं, ह्याच्यामध्ये हे परत तिन्ही गायब झाले होते, तिन्ही गायब झाले आणि मला एकच इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फायनल मिळाला. कुठला मिळाला, हा, की त्याची व्हॅल्यू आहे 33.57. दिस इज माय आन्सर. हे मला एक म्हणजे सर्किट कुठून कुठं आलं बघा, इथून इथपर्यंत. ओके, एका कॉम्प्लिकेटेड सर्किटचं सिंपल सर्किट मध्ये कन्व्हर्जन झालं. ओके, आता हे सगळे जे इक्विव्हॅलेंट आहे त्याची रेजिस्टन्स आहे, त्याची इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू किती मिळाली मला, 33.57. या सगळ्या रेजिस्टन्सची इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू आणि ही त्याला जोडलेली बॅटरी, इथं जोडलेली बॅटरी. म्हणजे हे सर्किट कन्वर्ट झालं तुमच्या सिंपल सर्किट मध्ये. समजते, लिहून घ्या आणि शेवटी फायनली फिगत आहोत. दॅट इज माय आन्सर. झालं का? ठीक. आता आपल्याला एक दुसरं एक आणखीन एक ह्याच टाईपचं सम आहे, पण इट इज रिलेटेड टू वेस्टर्न ब्रिज नेटवर्क. ओके, वेस्टर्न ब्रिज नेटवर्क हे रिराइज करतोय मी सगळं. आता हेडिंग लिहा, हाऊ टू फाइंड आउट इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इन वेस्टर्न ब्रिज नेटवर्क. हेडिंग लिहा, हाऊ टू फाइंड आउट. एक प्रोसिजर आहे, ह्या टाईपचे संबंध विचारतो तुम्हाला एक्झाम मध्ये. हाऊ टू फाइंड आउट इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, how to find out equivalent resistance, how to find out equivalent resistance in Wheatstone bridge network. Wheatstone bridge network. Okay, equivalent resistance we can लिहितो equivalent resistance in Wheatstone bridge network. सर्किट नेटवर्क मला कळलं, सर्किट. ओके, सर्किट.
जर असं वेस्टर्न ब्रिज नेटवर्क आलं, सर्किट आलं, तर तिथला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा ते बघूया. ओके, त्यासाठी डायरेक्ट सम घेतो मी, बाकीचे थेरी सांगतो नाही, डायरेक्ट सम घेतो, तुमच्या लक्षात कसा फाइंड आउट करायचा. ठीक आहे, आता एक माझ्याकडे एक वेस्टर्न ब्रिज नेटवर्क आहे किंवा सर्किट आहे, त्याचे रेझिस्टन्स आहेत बघा. ओके, हा आहे 20 ओहम, त्यानंतर हा आहे 4 ओहम, त्यानंतर एक आहे 10 ओहम. ओके, आणि इथला आहे 2 ओहम. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये ही R1 व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो, ही व्हॅल्यू करतो आपण R2, ही करतो R3 आणि ही करतो R4. ओके, याला एक बॅटरी कनेक्ट केली आहे, बॅटरी कनेक्ट केली आहे इकडं, एक बॅटरी कनेक्ट. ओके, आणि ह्याला एक मध्ये गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला असतो. गॅल्व्हॅनोमीटर काय करतो, सो इट विल डिटेक्ट करंट इन द सर्किट, इट विल डिटेक्ट करंट इन द सर्किट. ठीक आहे, तुम्हाला वेस्टर्न ब्रिज आठवतं, आपण लास्ट वीक मध्ये घेतलं होतं वेस्टर्न ब्रिज. ठीक आहे, वेस्टर्न ब्रिज काय करतो आपण, कशासाठी वापरतो, इथं आपण अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करतो. काय करतो, अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करतो. समजा ह्यातला एखादा जर मिसिंग पॉइंट असेल, त्यातला समजा हे R1 आहे, हा R2 आहे, लक्ष द्या 2 मिनिटं, R1 आहे, R2 आहे, R3 आहे, R4, एखादा मिसिंग असेल तर तो आपण फाइंड आउट करतो बाय युजिंग दिस सर्किट. त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीनं, एक अशा पर्टिक्युलर शेपमध्ये हे रेझिस्टन्स अरेंज करतात, त्याच्यामध्ये गॅल्व्हॅनोमीटर असतो. ओके, आता वेस्टर्न ब्रिज काम कसं करतं बघा. ठीक आहे, आता ही जेव्हा तुम्ही स्विच ऑन कराल, करंट फ्लो व्हायला चालू, करंट फ्लो व्हायला सुरू होईल, हा माझा असेल पोटॅन्शियल डिफरन्स. ओके, तर करंट येईल पहिल्यांदा इथून ह्या जंक्शन मध्ये, करंट येतो ह्या जंक्शन मध्ये, त्यानंतर हा डिस्ट्रीब्यूट होतो, इकडं आणि इकडं डिस्ट्रीब्यूट होतो. बरोबर, काही करंट आता इथून पास झाल्यानंतर ह्या रेझिस्टन्स मधून तो ह्या जंक्शनला येतो, ह्या जंक्शन मधून परत डिस्ट्रीब्यूट होतो. काही पार्ट जातो तुमच्या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये, काही पार्ट जातो या R3 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर इकडून आलेला करंट बघा, इकडून आलेला करंट थोडा इकडे डिस्ट्रीब्यूट झाला, हा आलेला इकडे डिस्ट्रीब्यूट झाला, हा आलेला करंट परत ह्या जंक्शन मधून इकडे डिस्ट्रीब्यूट होतो, त्या डिरेक्शनला आणि इकडे सुद्धा डिस्ट्रीब्यूट होतो. ओके, तर ह्यामधून आपण ते कसं अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं वगैरे मी तुम्हाला सांगितलंय, पण परत नंतर सांगतो समच्या वेळी, सम घेताना. पण एवढं लक्षात ठेवा, हे डिस्ट्रीब्यूट करंट कसे होतात. बरोबर, आता ह्यातून आपण एखादा मिसिंग असेल तर तो फाइंड आउट करतो, तर तो फाइंड आउट करताना वी हॅव टू कन्वर्ट दॅट वेस्टर्न ब्रिज इनटू बॅलन्स्ड वेस्टर्न ब्रिज. याला आपल्याला ते बॅलन्स्ड करायला लागतं. काय करायला लागतं, बॅलन्स्ड करायला लागतं. आता बॅलन्सची कंडिशन काय असते, बॅलन्स वेस्टर्न ब्रिज, त्याच्या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये जो करंट फ्लो होणार आहे तो 0 पाहिजे. एक कंडिशन वेस्टर्न ब्रिज बॅलन्स असण्याची, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मध्ये जो करंट आहे तो दॅट विल बी 0, अदरवाइज ते बॅलन्स्ड नाहीये. ठीक आहे, तर ते बॅलन्स करताना आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, आपण तो लास्ट टाइम क्लिअर केला होता. काय फॉर्म्युला आहे, तर R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू R3 डिवायडेड बाय R2. हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. हा फॉर्म्युला कशासाठी आहे, दिस फॉर्म्युला फॉर बॅलन्स्ड वेस्टर्न ब्रिज. बॅलन्स्ड वेस्टर्न ब्रिज, बॅलन्स काय म्हणजे काय, तुमच्या गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट जो फ्लो होणार आहे तो 0 करंट फ्लो होणार आहे. तो करंट काय फ्लो होणार आहे, 0 करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, चेक करायचं आहे की हे बॅलन्स आहे का नाही. पहिल्यांदा सम आलं आपल्याला अशा टाइपचं, म्हणजे आता तुम्हाला सम कसं ओळखायचं ते, फाइंड आउट इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इन फॉलोइंग सर्किट. हे सर्किट देतात, हे तुम्हाला माहिती आहे वेस्टर्न ब्रिज आहे. ओके, आता जेव्हा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढतो ना आपण, काढायचं आहे तर त्या केसमध्ये पहिले बॅलन्स आहे का बघायचं. तर बॅलन्स चेक करण्यासाठी हा फॉर्म्युला लावायचा तिथं, बॅलन्स आहे का बघायचं. ठीक आहे, आता ह्या याच्या लेफ्ट साइड मध्ये काय, रेशो ऑफ R1 आणि R2 आहे, आणि राईट साइड मध्ये काय, रेशो ऑफ R3 आणि R4 आहे. ओके, तर R1 ची व्हॅल्यू बघा किती आहे माझी, 20 आहे. ठीक आहे, ठेवतो मी R1 ची व्हॅल्यू. बरोबर,
त्यानंतर R2 ची व्हॅल्यू बघा, R2 ची व्हॅल्यू कुठे आहे, ही आहे 10 आहे, इथे ठेवून देतो बरोबर. इक्वल टू R3 ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे, इथे ठेवून देतो, R4 इथे ठेवून देतो. ओके हा, आता याचं आन्सर किती येईल, 2 येईल. त्याचा आन्सर किती येईल, 12. बॅलन्स आहे का, बॅलन्स आहे, बॅलन्स आहे. याचा अर्थ हा IG0, जो काय करंट येतो तो इकडे डिस्ट्रीब्युट होते, इकडे न जाता डायरेक्टली इकडे. समजतंय, दॅट इज द बॅलन्स्ड कंडिशन. हे बॅलन्स्ड असेल तरच पुढचं कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. आता बॅलन्स आहे म्हणजे काय बघा, इथे लक्ष द्या. आता परत हा रूल आपला सिरीजचा रूल. सिरीजचा रूल काय सांगतो, जर तुमचा करंट कुठं डिस्ट्रीब्यूट न होता दोन रेझिस्टन्स मधून फ्लो होत असेल तर ते दोन रेझिस्टन्स सिरीज मध्ये. काय सांगितलं मी, करंट एकदा आला तो कंडक्टर मध्ये एंटर केला, त्यानं एंटर केल्यानंतर दोन रेझिस्टन्स मध्ये जर फ्लो होत असेल आणि त्याच्यामध्ये काही जर हे नसेल म्हणजे सेम करंट फ्लो होत असेल तर ते सिरीज मध्ये. आता इथं तुमचं काय IG0 आहे, त्यामुळे इकडे काय डिस्ट्रीब्यूट होत नाही. इथे जंक्शन आहे पण ते नावाला जंक्शन आहे, तिथून काय करंट तुमचा डिस्ट्रीब्यूट होणार नाहीये. म्हणजे हे दोन सिरीज मध्ये आहेत का नाही, 100% आहेत बरोबर. आता हा इकडे जाणारा करंट हे दोन सिरीज मध्ये आहेत, कारण इकडं तुमचा करंट फ्लो होणार नाहीये. समजतंय, म्हणजे हे दोन सिरीज मध्ये आहेत, हे दोन सिरीज मध्ये. ओके, आता मी काय करतो, ह्या फिगरला कन्वर्ट करतो सिरीज मध्ये, ह्या फिगरला कन्वर्ट करतो. हे कन्वर्ट मी कधी करू शकतोय, जर बॅलन्स असेल तर पहिल्यांदा चेक करायचं बॅलन्स आहे का. ओके, जर बॅलन्स नसेल तर प्रॉब्लेम चुकीचा येतो. ठीक आहे, बॅलन्स असतोच तो जनरली, तरी पण चेक करायचं. ठीक आहे. आता इथे काय करतो मी चेक करताना, कन्वर्ट करताना, हा पहिला माझा हा जंक्शन आहे, समजा हा जंक्शन. ओके, ह्या जंक्शनला मी समथिंग काय तर नाव देतो ए, ह्या जंक्शनला समथिंग काय तर नाव देतो बी. ओके, आता हे दोन जंक्शन्स ए आणि बी इथे आहेत माझ्याकडे, ए आणि बी. ओके, आता बघा ह्या जंक्शन मधून हे दोन सिरीज सर्किट, हे दोन सिरीज वेगळे आहेत आणि हे दोन सिरीज वेगळे आहेत. ओके, आता हे वेगळे घेतो, इकडे वेगळे घेतो म्हणजे काय करतो बघा, पहिला इथं जो आहे तो एक इथे. ओके, हा पहिला म्हणजे हा माझा R1, त्यानंतर दुसरा R2. म्हणजे मी काय वेस्टर्न ब्रिजला फक्त रिअरेंज करायला. आणि हा कुठला आहे, R3, हा कुठला आहे R3. ओके, हा जंक्शन परत इकडे आलाय. आता ह्या साईडला लोअर साईडला हा कुठला आहे, हा कुठला आहे R2, हा इथं R2. मी काय करतो बघा, कन्वर्ट करतोय. ठीक आहे, आणि हा कुठला आहे R4 आहे. ठीक आहे, R4. आणि हा ए आणि बी जंक्शन म्हणजे बी आणि बी जंक्शन. ओके, हे दोन जंक्शन्स बॅटरीला कनेक्ट आहेत, दोन जंक्शन्स बॅटरीला कनेक्ट आहेत. ठीक आहे. ओके, आता याची व्हॅल्यू टाकून घेऊ आपण. R1 ची व्हॅल्यू आहे 20 ओहम, R1 इज इक्वल टू, R3 इज इक्वल टू 4 ओहम, त्यानंतर R4 इज इक्वल टू 2 ओहम. ओके, आणि ही R2 इज इक्वल टू 10 ओहम, R2 इज इक्वल टू 10 ओहम. क्लियर. आता काय करूया, डायरेक्टली हे दोन, आता हे सर्किट आणि हा कंडक्टर आणि हा कंडक्टर पॅरलल आहे, हा कंडक्टर आणि हा कंडक्टर पॅरलल आहे. ठीक आहे. आता ह्याचा इक्विव्हॅलंट काढून घेऊया, ह्याचा इक्विव्हॅलंट काढून घेऊया. म्हणजे इथं राहील माझा सिंगल रेझिस्टन्स, इथं राहील सिंगल रेझिस्टन्स, दोन रेझिस्टन्स पॅरलल मध्ये येतील बरोबर. आता मी काय करतो, ह्याचा इक्विव्हॅलंट काढतो, ह्याचा इक्विव्हॅलंट काढतो, नंतर ह्याचा काढतो. ओके, आता ह्याचा इक्विव्हॅलंट काय होईल, R इज इक्वल टू 20 प्लस 4 म्हणजे किती येईल, 24 ओहम. ओके, त्याचा किती येईल, R इज इक्वल टू इक्विव्हॅलंट RE म्हणतो मी, RE 10 प्लस 2 म्हणजे किती येईल, 12 ओहम. ओके, 12 ओहम. इथपर्यंत काढून घ्या, मी फिगर चेंज करणार. लक्षात आलं तुम्हाला विन्स्टोन ब्रिज मध्ये कसं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा, तुमच्या पॅटर्न लक्षात आला. झालं. आता मी काय करतोय, ही फिगर कन्वर्ट करतोय.
इथे कन्वर्ट करतो. ओके, किंवा इथंच टाकतो, इथे चेंज करतो. हा हे जे काही दोन कंडक्टर आहेत, so that these two conductors will be reduced into single resistance. That answer will be 24 ohm, and these two reduces to single resistance. Okay, so 12 ohm. Okay, हे दोन आता झाले प्युअरली पॅरलल, हे झाले प्युअरली पॅरलल झाले. ठीक आहे, ठीक. आता याचा काय करायचं, ह्याचा जेव्हा तुम्ही इक्विव्हॅलेंट काढाल तेव्हा तुम्हाला फायनल आन्सर मिळेल, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. ओके, सो आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/r इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू, याच्या व्हॅल्यूज बघा, 1/24 प्लस 1/12. ओके, आता काय करतो, याला मी 2 न मल्टिप्लाय करतो 1/12 ला. ओके, सो 1/24 प्लस 2/24, 2/24. ओके, सो 3/24. ओके, तर जर रेसिप्रोकल जेव्हा मी घेईन तर 24 डिवाइडेड बाय 3 किती येईल आन्सर, 24 डिवाइडेड बाय 3 8. ओके, सो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज 8 ओहम. Equivalent resistance is 8 ohm. आता फायनल बघा, फायनल काय झालं माझं, 8 ohm इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, तो जोडलाय मी बॅटरी, तो जोडलाय बॅटरीला. म्हणजे काय, हे जे काही सगळे रेजिस्टन्स आहेत त्याची जी इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू आहे ती आहे, आणि त्याचं एक मी सिंपल सर्किट बनवलं. ठीक आहे. आता पुढचा जो सम घेणार आहे तशा टाइपचे क्वेश्चन असेल बघा नीटला, रेजिस्टन्स फाइंड आउट करायचे नीटला असतात, नीट जेई मेन्सला असतात, ऍडव्हान्सला जेई मेन्स लेवल पर्यंत असतात तसे क्वेश्चन. पुढचे मी 2 घेणार आहेत त्या टाइपचे. ठीक आहे, म्हणजे तिथे व्हॅल्यूज नसतात, तुम्हाला एक प्रूफ करावं लागते. हे झालं. ठीक, आता एक आणखी एक येतो, तर अशा टाइपचे क्वेश्चन्स जनरली तुम्हाला प्रिपेअर करावं लागतात. ठीक आहे, आता इथं बघा काय आहे, आता तुमच्या बुक मध्ये आहे की नाही मला माहित नाहीये, पण आणलंय बुक. ओके, तर एक इथे एक बघा रेजिस्टन्स आहे, सर्किट आहे, विचित्र सर्किट आहे ना. ठीक आहे, तर हे त्या 2 रेजिस्टन्स ना दिसताना दिसतं. ओके, तर हा इथं नेट आहे, त्यानंतर हा पुढे जाऊन एक रेजिस्टन्स कनेक्ट आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये एक आहे. ओके, आणि हे 2 जंक्शन्स बॅटरीला कनेक्ट आहेत, 2 जंक्शन बॅटरीला कनेक्ट आहेत. ठीक आहे, या सगळ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे आर. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं. ओके, क्वेश्चन काय असतो, फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. हे सगळे रेजिस्टन्स आहेत, याचे अनइव्हनली अरेंज केले, त्याचा मला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं. सगळ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आर आहे. ठीक आहे, फिगर काढली. आता काय करायचं, पहिल्यांदा नेमिंग करून घ्यायचं, पहिल्यांदा काय करायचं, नेमिंग करून घ्यायचं. ठीक आहे, आता हा मला मी म्हणतो ए, त्यानंतर हे आहे बी आणि हे आहे सी. हे जंक्शन्स मी नेमिंग करून घेतो. सॉरी, हा एक आहे जंक्शन बी म्हणूया आपण याला सी आणि याला डी. आता तुम्ही कंडिशन्स चेक करायच्या पहिला. ओके, कंडिशन चेक करायच्या. करंट फ्लो होणार आहे इथं. ओके, इथून डिस्ट्रीब्यूट होणार आहे इथं, इथं आणि इथं डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आता इथून डिस्ट्रीब्यूट झाला, वर आला, तर हे 2 पॅरलल होऊ शकत नाहीत, कारण इथे वेगळा जंक्शन, इथे वेगळा जंक्शन. ठीक आहे, हे 2 पॅरलल होऊ शकत नाहीत, कारण इथे एक जंक्शन, इथे एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, आता हे 2 सिरीज मध्ये होऊ शकत नाहीत, कारण इथे तुमचा करंट डिवाइड होणार आहे. हे 2 सिरीज होऊ शकत नाहीत, बरोबर, कारण इथून बघा करंट डिवाइड होणार आहे.
ह्या इकडे पण तोडणार नाही, तिकडे पण जाणार नाही करंट, इकडून हे बघा. म्हणजे इथून 2 वे मध्ये डिवाइड होणार आहे. आपल्या सिरीजचा रूल काय असतो, दोन्हीच्या मधून सेम करंट व्हायला पाहिजे. पण काही करंट इकडे गेलं म्हणजे हे 2 सिरीज मध्ये नाही गेले. बरोबर. पुढे या. आता हे तर सिरीज मध्ये नाहीच आहे, कारण इथं किती हे आहेत बघा. ठीक आहे. आता हे 2 पॅरलल म्हटलं तर इथं जंक्शन एक आहे, इथं पोटॅन्शियल ड्रॉप होणार आहे वेगळा. ठीक आहे. तर ते पण नाही आहे. त्याचा जंक्शन इथं असता कुठं तर असते पॅरलल मध्ये. आता हा जंक्शन आणून इथं जोडलं, त्यामुळे हे पॅरलल नाही आहे. ते कोणच कोणाला पॅरलल नाही आहे, कोणच कोणाला सिरीज मध्ये नाही आहे. ठीक आहे. सो इट विल बी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन. आता इथे काय करायचं आपल्याला, ह्याला विन्स्टन ब्रिज मध्ये कन्वर्ट करायचं. अशा टाईपचे सम आले. आता तुम्हाला काय सांगतो बाळांनो, त्याला प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट आहे. अशा टाईपचे सम तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागतं. ठीक आहे. विन्स्टन ब्रिजला नॉर्मल सर्किट मध्ये कन्वर्ट करणे किंवा नॉर्मल सर्किटला विन्स्टन मध्ये कन्वर्ट करणे हे तुम्हाला प्रॅक्टिसच जमू शकतं. म्हणजे त्याला असं काय रूल्स नसतात, हे तुम्ही विन्स्टन मध्ये कन्वर्ट करा किंवा विन्स्टनचं पॅरलल मध्ये नॉर्मल सर्किट मध्ये कन्वर्ट करा, त्याला असे काही रूल्स नाही. रूल्स बनतात कसे किंवा ते तुम्हाला प्रॅक्टिस करून जमतं. त्या टाईपचे क्वेश्चन तुम्ही रिपीटेडली प्रॅक्टिस केले तर. ठीक आहे. आता काय करूया, माझ्याकडं ABCD असे 4 जंक्शन्स आहेत. आता हे 4 जंक्शन मी काय करतो, विन्स्टन ब्रिज नेटवर्क मध्ये किंवा सर्किट मध्ये कन्वर्ट करतो. कसं करायचं बघा. हे बघा, हा माझा पहिला A, हा B, हा C आणि D. ठीक आहे. आता काय करतो मी, त्याला हा म्हणतो A, त्यानंतर इथं आहे समजा B. ओके. त्यानंतर इथं आहे C आणि इथं आहे D. मला काय करायचं, विन्स्टन ब्रिज मध्ये कन्वर्ट करायचं. आता बघा, A to B एक रेजिस्टन्स आहे R. A to B एक रेजिस्टन्स आहे, तो आहे R. बरोबर. आता बघा, B to C मध्ये एक आहे R. B to C मध्ये म्हणजे हा तुमचा झाला गॅल्व्हनोमीटर. हा झाला गॅल्व्हनोमीटर. त्यानंतर C to D मध्ये एक आहे R. C to D कुठं आलं बघा आमचं, हे होय C to D, हा आहे R. C to D. त्यानंतर C to D गेला तुम्ही, आणखी काय कुठं आहे कनेक्टेड. आता A to C एक आहे बघा. A to C मध्ये पण आहे R. आता बॅटरी कुठल्या जंक्शन्स मध्ये कनेक्ट केली बघा, A आणि D मध्ये कनेक्टेड आहे. म्हणजे तुमच्या ह्या आणि ह्या याच्यामध्ये बॅटरी कनेक्टेड आहे. B to D आहे का, B to D आहे, B to D पण R आहे. ठीक आहे. B to D आहे R. हा सुद्धा आहे माझा R. आणि A आणि D मध्ये बॅटरी कनेक्ट आहे. A आणि D मध्ये बॅटरी कनेक्ट आहे. ओके. हा, मी तुम्हाला काय सांगितलंय, विन्स्टन ब्रिज नेटवर्क आलं. आता काय असतं, गॅल्व्हनोमीटर इज इटसेल्फ वन रेजिस्टन्स. गॅल्व्हनोमीटर हा स्वतः एक रेजिस्टन्सच असतो. म्हणजे त्याच्या इन्स्ट्रुमेंटची स्वतःची एक इंटरनल रेजिस्टन्स कॅपॅसिटी असते. त्यामुळे तो आपण एक रेजिस्टन्सच आहे असं कन्सिडर करणार आहे या केसमध्ये. ठीक आहे. आणि असतोच तो. आता आपल्याला मगाची प्रोसिजर फॉलो करायची आहे. मगाची प्रोसिजर म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा तो बॅलन्स्ड आहे का बघायचं. तो काय करायचं, बॅलन्स्ड आहे का बघायचं. त्यामध्ये हा माझा R1 असेल, हा R2 असेल, हा R3 असेल आणि हा R4 असेल. ओके. विन्स्टन ब्रिज मध्ये आपला बॅलन्सचा फॉर्म्युला काय आहे, विन्स्टन ब्रिज बॅलन्सचा फॉर्म्युला R1/R2 इज इक्वल टू R3/R4. R3/R4. R1 ची व्हॅल्यू काय आहे, R आहे. R2 ची व्हॅल्यू काय आहे, R2 ची व्हॅल्यू पण R आहे. सगळ्याची व्हॅल्यू R आहे बघा, ही पण R आहे. R3 ची व्हॅल्यू काय आहे, R. आणि R4 ची सुद्धा R. ओके. याचा आन्सर किती येईल, 1. याचा आन्सर किती येईल, 1. म्हणजे काय आहे, विन्स्टन ब्रिज बॅलन्स्ड आहे. म्हणजे याचा अर्थ हा रेजिस्टन्स काहीच कामाचा नाही, 0 आहे. हा रेजिस्टन्स काहीच कामाचा नाही. म्हणजे कामाचा नाही म्हणजे काय, इथून काही करंट फ्लो होत नाहीये. म्हणजे हे फक्त तुमचे 4च ऍक्टिव्ह आहेत बाहेरच्या पेरिफेरी मधले. समजून घ्या, लक्ष द्या जरा लास्ट बेंच. हे 4 पेरिफेरी मधले ऍक्टिव्ह आहेत. हा काहीही काम करत नाहीये किंवा तो बॅलन्स्ड आहे याचा अर्थ. ठीक आहे.
मग आता हे सर्किट तुम्ही कशात कन्वर्ट करणार, मागासारखं मागच्या प्रिव्हियस सम सारखं पॅरलल आणि सिरीज मध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे, मग आता कसं कन्वर्ट करणार बघा. आता हे माझं हे दोन जंक्शन ए आणि डी जंक्शन घेतो मी, ए आणि डी जंक्शन घेतो. हे दोन घेतो इथं, बरोबर. हे दोन घेतो इथं आणि खालचे दोन घेतो खाली. ओके, सगळ्याची व्हॅल्यू किती आहे, आर आर आर. ओके, आणि हे आहेत बॅटरीचे कनेक्ट, हे आहेत बॅटरीचे कनेक्ट. ठीक आहे. हा, आता बघा ह्या वरच्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती आहे ना, आर एस आर प्लस आर प्लस आर 2R. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स 2R आहे ना, बरोबर. त्या खालच्या कंडक्टरचा किती आहे ना, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स RS इज इक्वल टू अगेन 2R, बरोबर. आता माझं मॉडिफाईड सर्किट काय होईल, मॉडिफाईड सर्किट. सो दिस विल बी 2R and this will be 2R and final battery connected to the circuit, बरोबर. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढणार आहे. ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स म्हणजे ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. ठीक आहे, ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स कसा काढणार मी आता, 1/R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/2R प्लस 1/2R. Okay, so answer will be 2/2R. Okay, 2/2R, 2 cancel, 1/R. Okay, म्हणजे आता मी वरती लिहितो, असं काय आलं, R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/R. मला त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल, तर याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R, म्हणजे आन्सर काय आलं, R. इक्विव्हॅलेंट ह्या सगळ्या याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती आला, R. ओके, मग खाली तुम्हाला ऑप्शन्स असतील, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स ऑफ अबोव्ह सर्किट इज R, 2R, समथिंग. ओके, त्यातलं हे तुम्हाला सिंक करायचं. आणखी एक असं चॅलेंजिंग घेऊया, असंच नेट लेवलचं. आता आपण तुमच्या बुक मधले एक एमसीक्यू घेऊया. तुमचं बुक ओपन करा, एक्सरसाइज ओपन करा, त्यामध्ये एक एमसीक्यू आहे काय ते बघूया. ठीक आहे, एक्सरसाइज मधलं एक एमसीक्यू क्वेश्चन घेऊया, तो थोडासा चॅलेंजिंग वाटला मला म्हणून सॉल्व्ह करूया. ठीक आहे, 3 नंबरचा एमसीक्यू आहे. एमसीक्यू क्वेश्चन मधला नंबर 3 वाचा जरा व्यवस्थित. हे झालंय ना सगळ्यांचं, ठीक आहे. हे रेस्ट करतो, तो वाचायचा व्यवस्थित केअरफुली. So carefully read exercise MCQ question number 3. So question is, in following circuit diagram an infinite series of resistance. Okay, आता इन्फायनाइट एक काय केलंय, पॅटर्न दिलाय, रेजिस्टन्सचा एक पॅटर्न दिलाय आणि ते इन्फायनाइट नंबर ऑफ घेतले. म्हणजे कसं बघा, एक माझ्याकडं पहिल्यांदा एक बॅटरी आहे, त्या बॅटरीला बॅटरी बुक मध्ये नाहीये पण आपण जोडून घेऊ. ठीक आहे, बॅटरीला जोडून करंट फ्लो होणार. ठीक आहे, तर ही बॅटरी जोडून घेतो मी त्या करंट्सना, त्या रेजिस्टन्सना. तर बघा एक असा पॅटर्न आहे, इथं एक आहे 1 ओहम. ठीक आहे, एक आहे 1 ओहम आणि तिथं दुसरा आहे, इथं सिरीज मध्ये आहे त्याला, तो आहे 2 ओहम. ठीक आहे, आणि हे जोडले इथं आणि हे जे कॉम्बिनेशन आहे हे जोडले बॅटरीशी कनेक्ट केले. ठीक आहे, आता हा जो काय पॅटर्न आहे ना, हा पॅटर्न इन्फायनाइट नंबर, म्हणजे आता इन्फायनाइट नंबर समजून असतं. हे बघा, हे असं इन्फायनाइट नंबर ऑफ टाइम्स हे असं जोडत गेले, इन्फायनाइट नंबर ऑफ टाइम्स, म्हणजे ते जोडतच गेले कंटिन्युअस, हे सर्किट जोडत गेले ह्याच पॅटर्नला. 1 ओहम 2 ओहम, 1 ओहम 2 ओहम, 1 ओहम 2 ओहम. ओके, कुठपर्यंत हे सगळं टू इन्फिनिटी
तसंच ही लाईन सुद्धा टू इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे अनकाउंटेबल. इन्फिनिटी म्हणजे अनकाउंटेबल, तिचं काही काउंट होत नाही. म्हणजे असं मी जोडतच गेलोय, लाईफ टाइम असं जोडतच होतो ही सगळी. ओके, त्याला काय न थांबता इन्फिनिटी अनकाउंटेबल. ओके, जोडत गेलो तर त्यांनी काय विचारले इथं, ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स विचारला आणि खाली ऑप्शन दिले. ए फायनाइट, ऑप्शन वाचा त्याच्या खालचे. बी फायनाइट म्हणजे असेच जे आन्सर येईल ते फायनाइट येईल. त्यानंतर आन्सर 0 येईल. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे आन्सर 3 म्हणजे 2 ओहम येईल. आणि चौथा ऑप्शन आहे आन्सर 1.5 ओहम. ओके, तर कसं सॉल्व्ह करायचं, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स कसा काढायचा ते बघूया. ठीक आहे, आता बघा मी काय करतो, हा जो काय पहिला लूप आहे ना, हा पहिला लूप त्यातून सेपरेट करतो. पहिला लूप आहे तो सेपरेट करतो. कशासाठी? कॅल्क्युलेशनसाठी. आपल्याला कुठं तर कॅल्क्युलेट करायला पाहिजे आन्सर. ओके, हे सगळं कॅल्क्युलेट करणं काही शक्य नाही आहे. तुम्ही कुठपर्यंत कॅल्क्युलेट करणार आहे? हे सिरीज मध्ये आहे, याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स तुम्ही कुठपर्यंत काढणार? त्याला काय इन्फिनिटी पर्यंत आहे. हे कनेक्शन असं इन्फिनिटी पर्यंत आहे. मी काय करतो, त्या पहिल्याला वेगळं करतो. म्हणजे एक सिंपल सर्किट तयार होईल म्हणून, एक सिंपल सर्किट तयार होईल. ठीक आहे, आता हे वेगळं करतो, हे वेगळं. ठीक आहे, आता काय करूया, हे जे काही सगळं आहे, हे सगळं उरलेलं पुढचे इन्फिनिटी पर्यंत, त्याचं जे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आहे तो एक्स आहे असं पण कन्सिडर करूया. काय करूया, एक्स आहे असं पण कन्सिडर करूया. म्हणजे कशाचा? इक्वेशन नंबर 1. आता बघा मी काय करतो, हा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स एवढा पहिल्या लूपचा बाजूला करतो. ह्या सर्किटला काही फरक पडणार नाही. म्हणजे कसं, हा एक समुद्र आहे, त्या समुद्रात मी एक ग्लास पाणी काढेल, समुद्राला काय फरक पडणार नाही. म्हणजे इन्फिनिटी मधून त्यामुळे एखादी छोटी गोष्ट बाहेर काढता तर त्या मेन सोर्सला काही फरक पडत नाही. तुम्ही जर रेझिस्टन्स हा एवढा बाहेर काढला तर ओव्हरऑल रेझिस्टन्स तुमचा एक्सच राहणार आहे. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती राहणार आहे? एक्सच. इन्फिनिटीचा ते फायदा असतो, तुम्ही त्यातून काही काढा. म्हणजे एखादी छोटी गोष्ट, एखादा छोटासा सबस्टन्स, म्हणजे समुद्रातून एक ग्लास पाणी बाहेर काढलं, समुद्र काही कमी होणार आहे का लेवल? नाही होणार आहे. म्हणजे तो इन्फिनिटी आहे, इन्फिनिटी सोर्स ऑफ वॉटर आहे. इन्फिनिटी सोर्स ऑफ वॉटर आहे, त्यातून तुम्ही एक ग्लास काढा, काही फरक पडत नाही. त्यातला हा एक रेझिस्टन्स तुम्ही इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बाहेर काढला एका लूपचा, काही फरक पडत नाही. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स विल बी रिमेन्स एक्स. रिमेन्स एक्स. ठीक आहे, हे पहिलं इक्वेशन झालं, त्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. ठीक आहे, आता मी ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढून घेतो. कशाचा? त्या लूपचा. आता ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढताना काय करावं लागेल मला? हे सर्किट वेगळं करावं लागेल. ठीक आहे, हे सर्किट हे बघा, आता काय करतो, हे सर्किट सेपरेट काढतो मी. ही माझी बॅटरी कनेक्टेड आहे. ओके, हा पहिला आहे माझा 1 ओहम, त्यानंतर हा आहे 2 ओहम. ठीक आहे, आणि हा माझा लूप कंप्लीट झाला. ठीक आहे, आणि उरलेलं जे आहे हे सगळं पुढचं रिमेनिंग ते आहे एक्स. ते आहे एक्स. उरलेलं जे काय आहे ते पुढचं आहे ते एक्स आहे. ठीक आहे, हा सगळा ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स मी एक्स मानलाय आणि तो इथं दाखवा. जसं की आपण वेगवेगळे रेझिस्टन्स एकत्र करून एक रिड्यूस करून एक रेझिस्टन्स काढायचो ना, तर ह्या सगळ्याचे रिड्यूस करून मी एक रेझिस्टन्स काढला एक्स, ही जो इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स ऑफ इन्फिनिटी टाइम्स आहे. ठीक आहे, आता बघा तुम्ही इथं बघा ह्या सर्किट, आता हे सर्किट रिड्यूस केलं मी, एक इमॅजिनेशन करून रिड्यूस केलं. समजतंय ना काय सांगतो मी? एक इमॅजिनेशन करून हे सर्किट रिड्यूस केलं. ठीक आहे, सर रिड्यूस कसं केलं? हा लूप वेगळा ठेवलाय बघा, हा याचा पहिला, तो इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स साठी काढायसाठी वेगळा काढलाय आणि बाकीची सगळ्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स मी एक्स मानलाय. एक्स मानलाय, बरोबर. आपण मागच्या सम मध्ये कसं करत होतो, वेगवेगळे पॅरलल असतील तर रिड्यूस करून एक सिंगल रेझिस्टन्स काढत होतो ना सर्किट मध्ये. याच्या आधीच्या सम मध्ये आपण कसे असे वेगवेगळे पॅरलल असतील, समजा हा एक आहे आणि हा एक आहे. ओके, त्याचं इक्विव्हॅलेंट काढून एक कॉमन करत होतो, कॉमन रेझिस्टन्स दाखवत होतो सर्किट मध्ये. तसं या सगळ्याचा कॉमन रेझिस्टन्स हा आहे एक्स, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स, तो मी इथं दाखवलाय सर्किट मध्ये. म्हणजे हे माझं सर्किट कम्प्लीट झालं. ठीक आहे,
आता ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आपण काढून घेऊ. त्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आता बघा करंट कुठून फ्लो होणार आहे म्हणून असा येणार आहे करंट. तो इथे येईल, त्यातून बाहेर पडेल आहे. आता इथून तो डिस्ट्रीब्यूट होईल बघा इकडं आणि इकडं. म्हणजे हा आणि हा सिरीज मध्ये नाहीये, हा आणि हा सिरीज मध्ये नाहीये, बट हे दोन आहेत पॅरलल. हे दोन पॅरलल आहेत कारण जो करंट यांना डिस्ट्रीब्यूट होणार आहे ना इकडं आणि इकडे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. त्यामुळे हे दोन पॅरलल आहेत, बट हे दोन रेझिस्टन्स सिरीज मध्ये नाहीये कारण करंट डिस्ट्रीब्यूट होते, इकडे डिस्ट्रीब्यूट होतं ना करंट. त्यामुळे हे दोन पॅरलल आहेत. पहिल्यांदा ह्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स मी काढून घेतो कुठल्या एवढ्या पोर्शनचा. ओके, तो कसा काढणार? आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/2 प्लस 1/x. ओके, 1/2 प्लस 1/x. ओके, आता काय करतो त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. काय करू? क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार आहे? 2 प्लस 2 into 1 2 x into 1 x divided by 2x divided by 2x. म्हणजे हे जर झालं माझं 1/r. आता याचं मी काय करतो? रेसिप्रोकल घेतो. r इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 2x/2 प्लस x. हा मला ह्याचा मिळाला इक्विव्हॅलेंट. ओके, म्हणजे हे सर्किट रिड्यूस कसं झालं बघा. रिड्यूस कसं झालं तर हे दोन गेले इकडचे दोन गेले आणि एकच कॉमन रेझिस्टन्स झाला इथं या दोन्हीचा मिळून. तो आहे 2x/2 प्लस x आणि पूर्वीचा इथला आहे तो आहे. हा आहे माझा किती ओम आहे? तो 1 ओम आहे. 1 ओम आहे आणि हा 2x/2 प्लस x ओम आहे. हे मी बॅटरी म्हणजे एक माझं सिंपल सर्किट तयार झालं. सिंपल सर्किट तयार झालं. आता हे दोन सिरीज मध्ये आहेत. हे दोन सिरीज मध्ये आहेत ना सिरीज मध्ये, कारण जो करंट येतोय तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो, इक्वली जातोय, कुठं डिस्ट्रीब्यूट होत नाहीये. म्हणजे हे दोन कसे आहेत? सिरीज मध्ये, बरोबर. आता मी ह्याचा इक्विव्हॅलेंट काढून घेतो. आता ह्याचा इक्विव्हॅलेंट काढताना काय करणार आहे मी? आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू हे दोन सिरीज मध्ये डायरेक्टली ऍडिशन होणार आहे. डायरेक्टली ऍडिशन होणार आहे. 1 प्लस ही किती आहे बघा? 2x डिवायडेड बाय 2 प्लस x स्क्वेअर. 2 प्लस x स्क्वेअर. आता ह्याचं ऍडिशन करून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 1/1 असतं. ठीक आहे, तर दिस इनटू दिस 2 प्लस x स्क्वेअर. ओके प्लस 2x डिवायडेड बाय 2 प्लस x स्क्वेअर. 2 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, हे माझं झालं आर इक्विव्हॅलेंट. आता बघा हे माझं आर इक्विव्हॅलेंट आलंय. ह्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. इक्वेशन नंबर 2. आता पहिले इक्वेशन बघा, आर इक्विव्हॅलेंट किती आहे माझं? x आहे. इथे आर इक्विव्हॅलेंट किती आहे? 6 आहे. म्हणजे ह्या पहिल्या इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइड सेम आहे. आर इक्विव्हॅलेंट. दॅट्स व्हाय वी कॅन इक्वेट राईट हँड साइड. म्हणजे आता हे x इक्वेट मी कशाशी करणार आहे? याच्याशी इक्वेट करणार आहे. ओके, आता करा पुढच्या स्टेपला. हे लिहून घ्यायचं परत लिहून घ्यायचं. हे मला इरेज करता येईल. एक्स स्क्वेअर नाही रे, एक्स आहे. एक्स स्क्वेअर नाही आहे, एक्स आहे. 2x/2 प्लस x आहे. ओके, एक्स स्क्वेअर नाही आहे. ओके, आता लेफ्ट हँड साइड आपल्याला राईट हँड साइड इक्वेट करायचं. ओके, इक्वेट करायचं. झालं का इथपर्यंत? झालं. आता इक्वेट करूया. आता बघा काय करतो मी इक्वेट करताना ह्याची काय आहे बघा, 2 प्लस x प्लस 2x डिवायडेड बाय 2 प्लस x will be equal to x. ओके, झालंय ना सगळं. आता काय करू? आता इथं रिअरेंज करू इक्वेशन. 2 प्लस x प्लस 2x इज इक्वल टू x इंटू 2 प्लस x. ओके,
तर इथे 2 प्लस एक्स प्लस 2x इज इक्वल टू 2x प्लस एक्स स्क्वेअर. ओके, सगळ्या एक्सच्या टर्म्स एकत्र घेऊ आपण आता. 2 इथंच ठेवूया. एक्सच्या टर्म सगळे एकत्र घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 2x मायनस x. Okay, so 2x cancelled. Okay, 2x cancel. X square minus x minus 2 is equal to 0. म्हणजे मला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. minus 2 is equal to 0. मला काय मिळालं? क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. एक मला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. ओके, कसं सॉल्व्ह करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन? मला याचे फॅक्टर्स शोधायचे. ते फॅक्टर्स मिळतील मला -2 आणि 1 मिळेल. -2 आणि 1. ओके, कशाचे? हे बघा, -2 आणि 1 मला दोन फॅक्टर्स मिळतील. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येतं ना. मी आता ते काय सॉल्व्ह करत बसत नाही. हे डायरेक्ट फॅक्टर्स आहेत. -2 आणि 1. ठीक आहे. आता इथं म्हणजे आन्सर काय माझं? x -2 आयदर x plus 1 is equal to 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू. ठीक आहे. म्हणजेच काय बघा इथं x -2 is equal to 0 or x plus 1 is equal to 0. ओके, x व्हॅल्यू काय येईल? 2 किंवा x व्हॅल्यू -1. रेजिस्टन्स कधी -1 असतो का? निगेटिव्ह असतो का रेजिस्टन्स? नसतो. रेजिस्टन्स ही कधी निगेटिव्ह गोष्ट नसते. ओके, निगेटिव्ह रेजिस्टन्स. ठीक आहे. त्यामुळं हे -1 आहे ते इनव्हॅलिड आहे. उरलेला आन्सर किती आपलं? 2. ऑप्शन मध्ये आहे का 2? आहे. दॅट इज माय आन्सर. x इज इक्वल टू 2 ओहम. म्हणजे मी काय मानलं इथं बघा, या सगळ्याचा रेजिस्टन्स किती मानलाय? x मानलाय की तो आला माझा 2 ओहम. तो आला 2 ओहम. ओके.